नमस्कार, सुप्रभात. मी किरण गीते. एनडीटीव्ही मराठीमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत. माहितीपूर्ण बातम्या सविस्तररित्या पाहणार आहोत, पण तत्पूर्वी एक नजर हेडलाईन्सवर. भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा आज महाराष्ट्र दौऱ्यावर. बाप्पाच्या दर्शनानंतर नड्डा यांची फडणवीसांसोबत सागर निवासस्थानी बैठक. राज्याच्या राजकीय स्थितीचा घेणार आढावा. विधानसभेला राज्यात सत्तांतर झाल्यास केंद्रातील सरकार कोसळेल. पृथ्वीराज चव्हाणांचा दावा. सत्तांतर झाल्यास नितीश कुमार, चंद्राबाबू नायडू पाठिंबा काढून घेतील. चव्हाणांचं सूचक वक्तव्य. बारामती अजित पवारांच्या डीएनए मध्ये आहे. खासदार सुनील तटकरेंकडून अजित पवार बारामतीतूनच लढणार असल्याचे सूतोवाच. गिरीश महाजनांच्या जामनेर मतदारसंघात गलिच्छ रस्ते. तरुणांनी महाजनांना घेरलं. व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल. दसरा मेळाव्यासाठी शिवाजी पार्क मैदान मिळावं म्हणून ठाकरे गटाचा मुंबई पोलिसांना अर्ज. गेल्या 8 महिन्यात 3 स्मरणपत्र. शिंदे गटाकडून अद्याप अर्ज नाही. ठाण्याच्या आनंद आश्रमात नोटा उधळल्याचा प्रकार समोर. गणपती विसर्जनादरम्यान कार्यकर्त्यांनी ढोल वाजवणाऱ्यांवर नोटा उडवल्या. केदार दिघेंकडून व्हिडिओ ट्विट. आमदार शिवेंद्रराजे भोसलेंनी घेतली खासदार उदयनराजे भोसलेंची भेट. 2 राजे भेटल्यानं राजकीय खलबत. राष्ट्रवादी शरद पवार गटाकडून विधानसभेसाठी जोरदार तयारी. पुणे शहरातील 8 मतदारसंघांसाठी 41 इच्छुक उमेदवारांचे अर्ज. कांदा उत्पादकांना केंद्र सरकारचा मोठा दिलासा. किमान निर्यात मूल्याची अट हटवण्याचा निर्णय. 40% निर्यात शुल्क निम्म्यावर येण्याची शक्यता. जम्मू काश्मीरमधील किश्तवाड येथे दहशतवाद्यांमध्ये चकमक. 2 जवानांना हौतात्म्य. 2 जण जखमी. पंतप्रधान मोदी आज डोडामध्ये सभेला संबोधणार. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. गणेशोत्सवानिमित्त पश्चिम, मध्य आणि हार्बर मार्गावर आजपासून 30 रात्रकालीन विशेष लोकल फेऱ्या.